तर महाराष्ट्राचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सदोष मतदार याद्यांविरोधात स्पष्ट भूमिका मांडली आहे। त्यांनी सांगितलंय की चुकीच्या आणि अपूर्ण मतदार याद्यांवरती निवडणुका घेण्यास त्यांनाही आक्षेपच आहे। मतदार याद्या शुद्ध असणं आवश्यक असल्याचं ते म्हणालेत आणि याद्यांमध्ये दुरुस्ती करण्याबाबत सरकारकडून कोणताही अडथळा नाही, उलट आवश्यक ते बदल तातडीने करण्यात यावेत अशी त्यांची मागणी आहे। आपल्या देशाची लोकसंख्या 140 कोटीच्या वर आहे। त्यातले एक 20% सोडले तर एवढे मतदार आहेत आणि मग शेवटी काही प्रिंटिकल चुका होतात, काही मिस्टेक होतात आणि संधी असताना आपण हरकती घ्यायची तेव्हा आपण घेत नाही आणि मला वाटतं अशा चुका हे मला वाटते प्रशासन दुरुस्त करेल असं मला वाटते। आणि आजचा मोर्चा हा जर त्यासाठी असेल तर आमच्या सगळ्याच पक्षांची, मग युतीच्या सगळ्या पक्षांची सुद्धा अशी सदोष मतदार यादीवर निवडणुका घ्यायला आमचाही आक्षेप आहे। या याद्या दुरुस्त करायला आमची काही हरकत नाही।